पण आता शेवयांची खीर बनवणार आहोत. पहिलं तूप टाकलं आहे, तुपामध्ये भाजून घेते. चितळेचं तूप आणि चितळेचंच ब्रँड वापरते, कारण चितळेचं खूप छान टेस्टी असतं बाकी तुपापेक्षा. आणि घरी बनवते मी साईचं, ते असं दोनच वापरते. तर अशी शेव ही बारीक करून घेतलेली आहे. अशी भाजलेलीच असते ही पहिली गव्हाची, पण ती पुन्हा भाजते मी तुपामध्ये जरा. असा तुपाचा मस्त खमंग वास सुटलेला आहे. आणि अशी थोडी हाताने चुरगळून ती अशी तुपामध्ये भाजून घेणार आहे. जरा लांब लांबच ठेवल्यात, अशा शिजल्यानंतर खायला छान वाटतात त्या. म्हणून असं तुपामध्ये जरा वर खाली करून घेणार आहे. तशी ती भाजलेली असते तरीसुद्धा मी तुपामध्ये थोडं भाजून घेणार आहे, थोडे अजून टेस्टी लागेल. हे बघा, थोडंसं ब्राऊन कलर झाला की नंतर दूध टाकणार आहे आपण. थोडे वर खाली असे सतत हलवत राहायचं, नाहीतर लगेच करपून जाते. ही हलवायचं बंद झालं की. आता कलर थोडा चेंज होत चाललेला आहे. थोडं ब्राऊन शेड आलेलं आहे बघा, गोल्डन कलर. याच्यामध्ये पण दोन प्रकार आहेत, एक भाजलेली येते आणि एक अशी कच्ची येते. तरी भाजलेलीच होती. बघा, कलर चेंज झालेला आहे, गोल्डन कलर झालेला आहे. आणि आता दूध टाकणार आहे त्याच्यामध्ये. पाणी नाही टाकणार आहे, कारण दुधातच शिजवायचे आहे. थोडी टेस्ट वेगळी लागते पाणी टाकल्यानंतर. प्रसादीला पण तसंच आपण सत्यनारायणचे प्रसाद करतो, ते सुद्धा पाणी अजिबात टाकायचं नाही, दुधामध्येच करायची. छान लागते प्रसाद बघा. पाण्याचा थेंबसुद्धा वापरायचं नाही. असे तर दुधामध्ये ही दूध, तूप आणि शेव मस्त टेस्टी होते. पूर्ण वरती लागलेली काढून घ्यायची, नाहीतर मग ती करपून जाते. सगळे असं साखर टाकणार आहे आता. साखर आपल्या आवडीनुसार, किती कमी गोड जास्त गोड जशी हवी. आम्हाला गोड लागते म्हणून मी जरा जास्तच टाकणार आहे. एकदम जास्त नाही, पण गोड लागेल असं, कारण खीर म्हटल्यानंतर जरा गोडच पाहिजे. तसं जरा पच्चे असेल तर मग चव नाही लागत त्याला. थोडी खीर म्हटल्यानंतर खिरीसारखीच पाहिजे गोड. थोडी वेलची पावडर टाकते. आणि काजू बदाम मी अशी बारीक करून घेतले, थोडे तुकडे असे. आणि मनुका घेत ते आता याच्यामध्ये शिजल्या की अजून एकदम एकच नंबर होते खीर. ते थोडे शिजून द्यायचे हे सुद्धा त्याच्यामध्ये. खीर आता शिजत आलेलीच आहे. 2 मिनटं थोडंसं झाकण लावून ठेवणार आहे, थोड्या आतमध्ये शिजेपर्यंत. आपली खीर तयार आहे बघा. मस्त चांगली ग्रेव्ही अशी झालेली आहे दुधाची. आणि छान टेक्स्चर किती छान आले, काजू बदाम वगैरे, आणि खूप टेस्टी होते बघा. एकदा करून मस्त चवदार अगदी, आणि पूर्ण दूध आटून गेलेलं आहे त्याच्यामध्ये. या खायला. कशी वाटली रेसिपी नक्की सांगा कमेंटमध्ये. छान झाली बघा. पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.